मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. सावी सिंधू आणि राघवचीच मुलगी आहे का, म्हणून आता पुराव्यासाठी रुक्मिणी काकू सावीची DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की जेव्हापासून राघवला समजतं की सावी माझीच मुलगी आहे, तेव्हापासून राघव आनंदाने वेडा झालेला असतो. सावीसाठी काय करू काय नाही असं त्याला होत असतं. तेव्हा तो सावीसाठी एक सेपरेट बेडरूम डेकोरेटसुद्धा करतो आणि ते पाहून मधूचा मात्र जळफळाट होत असतो. तर दुसरीकडे राजश्री सावीजवळ येते. तिच्या डोक्यावरून प्रेमानेच हात फिरवत असते. त्यावर सावी विचारते, आजी माझी आई आली का? कारण राघवने सिंधूला जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि तेव्हापासून सावी फक्त आणि फक्त एकच प्रश्न विचारत असते की माझी आई कुठे आहे. तर इकडे मधू राघवसमोर येताच सावी राघवला आवाज देते. तर राघव पळतच मधूला सोडून सावीच्या जवळ जातो. तर ते पाहून मधूला खूपच राग येतो. तर इकडे सिंधू जेलमध्ये असताना सावी तिथे येते. तर सिंधू खुश होते आणि विचारते, सावी बाळा तू कशी आहेस? त्यावर सावी चिडूनच म्हणते, आई तू खूप वाईट आहेस ग. तू मला बाबांबद्दल अगोदरच का नाही सांगितलंस? तू मला माझ्या बाबांपासून इतकी वर्ष दूर का ठेवलंस? तुला एकदाही तुझ्या मुलीची दया आली नाही का? खरंच आई तू खूप मतलबी आणि स्वार्थी आहेस. तू फक्त स्वतःचाच विचार केलास, माझा नाही केलास. आणि सावीचे ते बोलणे ऐकून सिंधूला तर मोठा धक्काच बसतो. सावी म्हणते, आई मी विनूदादा, बाबा, आजी माझ्या कुटुंबासोबत खरंच खूप खुश आहे आणि मला आता तिथेच राहायचं आहे. तुझ्यासोबत नाही यायचं. तू खूप बॅड आई आहेस. आणि म्हणूनच सावी खूप रडत असते. ती म्हणते, बाबाने मला सांगितलं की तू मला त्यांच्यापासून दूर ठेवलंस. तर ते ऐकून सिंधू मोठमोठ्याने, नाही सावी बाळा माझी यात काही चूक नाही आहे असं ओढत असते. परंतु मित्रांनो, हे सर्व सिंधूचं एक स्वप्न असतं, भास असतो. आणि जेलमध्ये सावीसाठी सिंधू खूप रडत असते. त्याच वेळेला तिथे मंगेश येतो आणि सिंधूची ती अवस्था पाहून मंगेशला तर खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे सावी विनायकला सारखा सिंधूला कॉल करण्यासाठी सांगत असते. परंतु सिंधूचा फोन मात्र बंद असतो. त्यामुळे सावी खूप काळजीत पडते. ती राघवला म्हणते की हे कसं शक्य आहे? माझी आई माझ्यासोबत बोलल्याशिवाय इतका वेळ राहूच शकत नाही. कारण सावीला माहिती नसतं की राघवने सिंधूला जेलमध्ये पाठवलं आहे ते. विनू मोबाईल चेक करतो तर सिंधूचा नंबर ब्लॉक केलेला असतो. आणि ते पाहून राघव विचार करतो, जर आता सावी सिंधूशी फोनवर बोलली तर सावीला सगळं काही कळेल आणि आपली आई जेलमध्ये असल्याचं कळताच माझी मुलगी माझा रागराग करायला लागेल आणि मला ते नको आहे. आता नक्की काय करावं ते राघवला समजत नसतं. तर दुसरीकडे मंगेशला समोर पाहताच सिंधू चवताळून उठते. ती मंगेशला जाब विचारते की तू असं का केलंस? तुझ्यामुळे माझी मुलगी माझ्यापासून दूर झाली. राघवला सगळं काही सत्य सांगायची काय गरज होती? आता बघतोयस ना त्याचे काय परिणाम झाले. राघव मला माझ्या मुलीला भेटू देत नाही, एवढंच काय तर तिच्याशी बोलूसुद्धा देत नाही. मला इथे जेलमध्ये पाठवलं. त्यावर मंगेश सिंधूची माफी मागत म्हणतो की मला माफ कर. परंतु सावीचं दुःख मला पाहवत नव्हतं. ती तिच्या बाबांसाठी किती तडफडत होती, म्हणून मी राघवला सर्व काही सत्य सांगून टाकलं. सिंधू चिडूनच विचारते, पण हे सगळं करण्याची काय गरज होती? तू मला धोका दिलास, मला फसवलंच. प्लीज माझ्या तोंडासमोरून चालता हो. मला तुझी सहानुभूती नको आहे. माझ्या या अवस्थेचं कारण फक्त आणि फक्त तूच आहेस. मी तुला कधीच माफ करणार नाही. इथून चालता हो. म्हणून आता सिंधू मंगेशवर खूपच भडकलेली असते. तर ते पाहून मंगेशला वाईट वाटत असतं. तेव्हा सिंधूचा खूप संताप होत असतो आणि तेव्हाच सिंधू चक्कर येऊन खाली कोसळते. तर मंगेश खूपच घाबरतो. तर इकडे राघव सिंधूचा नंबर अनब्लॉक करतो. तेव्हा सावी सिंधूला व्हिडिओ कॉल करत असते. परंतु पोलीस स्टेशनमध्ये कोणीही तो कॉल रिसीव करत नाही. तेव्हा राघव सावीला समजावत असतो की तुझी आई बिझी असेल ना, म्हणून कॉल रिसीव करत नसेल. तर सावी म्हणते, बाबा तुम्ही मला आईचा ॲड्रेस द्या, मी तिला जाऊन घेऊन येते. मला आत्ताच्या आत्ता आईला भेटायचं आहे. त्याशिवाय मी काहीच खाणार नाही. म्हणून आता सावी हट्ट करते. तर राघवचा सुद्धा नाईलाज होतो. तर दुसरीकडे मंगेश त्या लेडी इन्स्पेक्टरला रिक्वेस्ट करत सिंधूला बाहेर घेऊन येतो आणि सिंधूच्या तोंडावर पाणी मारत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो की तुम्ही डॉक्टरांना बोलवा.
तेव्हा एक हवालदार म्हणत असतो की ही बाई चक्कर येण्याचं नाटक करत आहे आणि ते ऐकताच मंगेश त्याच्यावर खूपच भडकतो की वर्दी मिळाली म्हणून तुम्ही काही पण बोलणार का? एकतर तुम्ही एका आईला तिच्या मुलीपासून दूर केलत, तुम्हाला काही दयामाया आहे की नाही? तर इकडे राघव सावीला समजावत असतो की तुझी आई ना एका मेडिकल कॅम्पसाठी बाहेरगावी गेली आहे आणि हा फिरतीचा जॉब असतो. आपण जर त्या ॲड्रेसवर गेलो आणि तिथे आई नसेल तर आम्ही सर्वजण आहोत ना तुझ्यासोबत, मग आता काळजी करण्याचं काय कारण आहे? परंतु सावी रडतच म्हणते, नाही बाबा, मला आईकडे जायचं आहे. ती मला एकटीला सोडून का गेली असेल? आणि सावीच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून राघवचं काळीज तिळतिळ तुटत असतं. तो विचार करतो की सावीला तिच्या आईपासून दूर करून मी खूप मोठी चूक तर केली नाही ना? तर इकडे ती लेडी इन्स्पेक्टर डॉक्टरांना घेऊन सिंधूकडे येते. तर सिंधू बाहेरून गायब झालेली असते आणि ते पाहून मंगेश आणि पोलीस स्टेशनमधील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. सिंधू पळून गेली म्हणून आता सर्व पोलिसांची टीम सिंधूचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात. तर इकडे राजश्रीने सावीच्या आवडीचा नाश्ता बनवलेला असतो, परंतु सावी म्हणते, नाही, मला नाही खायचं, मला माझ्या आईकडे जायचं आहे. तर सिंधू म्हणत असते की सावी बाळा, काळजी करू नकोस, कारण तुझी आई आता लवकरच तुझ्या जवळ येणार आहे. राघव, तुम्ही जगातील सगळी ताकद वापरा, पण मी माझ्या मुलीला भेटणारच. त्यानंतर सिंधू जंगलातील रस्त्याने पळतच आता रत्नपारखींच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते, कारण पोलीस तिचा पाठलाग करत असतात. सिंधूला खूप चक्कर येत असते, परंतु तरीही सिंधू एक क्षणही थांबत नाही आणि रस्त्यावर येते. तेव्हा मंगेश हा सिंधूला पाहतो. तेव्हा तो सिंधूला मोठ्यानेच ओढत सांगतो की सिंधू, लपून बस, कारण पोलीस तुझ्या मागावर आहेत. तर सिंधू लगेच त्या झाडामागे लपते. तर मंगेश मुद्दामच पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी दुसऱ्या रस्त्याने सिंधू थांब, सिंधू थांब, पोलिसांच्या तावडीतून अशी पळू नकोस असं म्हणत असतो. तर आता पोलीससुद्धा मंगेशच्याच मागे जातात. तर इकडे ते पाहून सिंधूला थोडा धीर येतो. तर इकडे सावी सतत तिच्या आईचंच नाव घेत असते आणि ते पाहून राघवला वाईट वाटत असतं. तेव्हा राजश्री राघवला समजावते की अशा वेळेला मुलांना बाबाची नाही तर एका आईची गरज असते. तू एकटा कसा सावीचा सांभाळ करणार आहेस? तिला आता सिंधूची खूप गरज आहे, तू तिला घेऊन ये. तर इकडे काकू राजश्रीवर ओढत असते की कोणी तुला सांगितलं की सावी तुझी नात आहे, तर तू लगेच वेड्यासारखा त्यावर विश्वास ठेवला आणि सावीला आजीचं प्रेम देत आहेस का? त्यावर राजश्री सांगते, माझा पूर्णपणे विश्वास आहे. सावी माझ्या राघव आणि सिंधूचीच मुलगी आहे आणि आता मला अजून वेळ वाया घालवायचा नाही. सावीचे खूप लाड आणि कौतुक करायचं आहे. शेवटी ती माझीच नात आहे ना? तेव्हा काकू चिडूनच म्हणते, जर सावी आपल्या खानदानाची वारस आहे तर मग ते प्रूव्ह का नाही करते? जेव्हा मी सावीची DNA टेस्ट करायला सांगितली तेव्हा नकार का दिला? आणि जर मला काही पुरावा मिळाला की सावी राघवची मुलगी आहे तर मी सुद्धा सावीला डोक्यावर घेऊन नाचेल. पण अगोदर तुम्ही DNA टेस्ट करा. तर मित्रांनो, राघव सिंधू DNA टेस्ट करण्यासाठी तयार होणार का ते पाहणं खूप रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.